नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अमित काशीद. गेल्या 14 वर्षात मी हजारो रुग्ण पाहिले आहेत. पण एक असा आजार आहे ज्याबद्दल लोक आजही बोलायला घाबरतात किंवा लाजतात, आणि तो म्हणजे अर्थातच मूळव्याध. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण मूळव्याध म्हणजे नक्की काय, तो का होतो आणि त्याची लक्षणे काय आहेत हे अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आजचा हा व्हिडिओ आपण मुद्दाम सविस्तर बनवत आहोत, कारण अर्ध्या अधुऱ्या माहितीमुळे अनेक लोक चुकीचे उपचार घेतात किंवा शस्त्रक्रियेला घाबरून आजार बळावून घेतात. तसेच शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा काही वर्षांनी पुन्हा त्यांना तोच त्रास होत असतो. तो का होतो आणि त्याची नेमकी लक्षणे काय आहेत हे अगदी मुळापासून आपण समजून घेणार आहोत. मूळव्याध म्हणजे नक्की काय, सर्वात आधी समजून घेऊया. मूळव्याध म्हणजे नक्की काय. आपल्या गुदद्वाराच्या आतल्या भागाला रक्ताच्या शिरांचे एक जाळे असते. या शिरा नैसर्गिकरित्या तेथे असतातच, पण जेव्हा या शिरांवर अतिरिक्त दाब येतो तेव्हा त्या फुगतात. जशी आपली पायातली नस म्हणजे व्हेन्स जर काय फुगली तर व्हेरिकोज व्हेन्स सारखा त्रास होतो, तसंच काहीसं गुदद्वाराच्या ठिकाणी होतं. या फुगलेल्या शिरांनाच आपण मूळव्याध असं म्हणतो. मूळव्याधाची शक्यता ही वाढत्या वयाबरोबरच येत असते, पण एका अभ्यासांती 50 वर्षाच्या जास्त वयाचे जे लोक आहेत ना, त्यातील 50% लोकांमध्ये मूळव्याध होण्याची प्रमाण जास्त असतं. परंतु हा कुठल्याही वयोगटाला किंवा वयोगटाच्या व्यक्तीलाच होऊ शकतो असे नाही. परंतु पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा या आजाराचं प्रमाण जरा जास्त आढळतं. इंग्लिशमध्ये याला हिमोराइड्स म्हणतात. हिमोराइड्स म्हणजे हिमा म्हणजे ब्लड आणि रोज म्हणजे फ्लोईंग, थोडक्यात ब्लिडिंग होणारा आजार. पाईल्स म्हणजे नक्की काय, पाईल्स म्हणजे पाईला किंवा बॉल सारखं जे स्ट्रक्चर असतं म्हणून त्याला पाईल्स म्हणतात. आणि आयुर्वेदामध्ये याला अर्श म्हणतात. या आजाराला दुर्नाम असं अथर्ववेदामध्ये सुद्धा नाव आहे. आयुर्वेदामध्ये याला अर्श म्हणतात. म्हणजे काय, अरिवत प्राणान स्तृणाती हिनस्थिती इति अर्श. म्हणजे एक असा आजार जो माणसाला शत्रूसारखा त्रास देत राहतो, शत्रूसारखा मारत राहतो, म्हणून याला अर्श म्हणतात. याचे काही पर्यायवाचिक म्हणजे समानार्थी शब्द सुद्धा आहे. पायरोग म्हणजे गुदमार्गाचा आजार. दुर्नाम म्हणजे काय, पापकर्मातून निर्माण झालेला किंवा ज्याचं नाव घ्यायला सुद्धा कठीण आहे अशा स्वरूपाचा. गुदकील म्हणजे गुदमार्गाला खिळ्यासारखी वाढ असलेला, म्हणून त्याला गुदकील म्हणतात. गुदांकुर म्हणजे गुदमार्गावर मांसांकुर किंवा मोड निर्माण झाले ते, म्हणून त्याला गुदांकुर म्हणतात. अनामक म्हणजे जीवनाला अत्यंत त्रासदायक आहे, म्हणून याला अनामक म्हणतात. गुदज हे सुद्धा त्याचं पर्याय नाव आहे. गुदज म्हणजे ज्याचा उद्भव गुदमार्गाच्या जवळ आहे, म्हणून याला गुदज म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर मूळव्याध म्हणजे अतिप्रसारित झालेल्या ज्या व्हेन्स आहेत, म्हणजे ज्या अशुद्ध रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या व्हेन्स आहेत, त्याचा फुगवटा निर्माण होऊन जो मांसल भाग वाढतो तोच म्हणजे मूळव्याध आहे. आयुर्वेदानुसार जेव्हा आपल्या शरीरातील अपानवायू बिघडतो, पचनशक्ती मंदावते, तेव्हा गुदमार्गाच्या ठिकाणी मांसल अंकुर किंवा मांसाकूर तयार होतो. त्यालाच अर्श किंवा मूळव्याध असं म्हटलं जातं. याचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. एक अंतर्गत म्हणजे इंटरनल पाईल्स, हे गुदद्वाराच्या आतमध्ये असतात. हे डोळ्यांना सहसा दिसत नाही, पण यातून रक्त पडण्याचे प्रमाण जास्त असते. याचेही 4 ग्रेड्स आहेत, परंतु आपण ते पुढे बोलणार आहोत. तसेच एक्सटर्नल पाईल्स म्हणजे गुदद्वाराच्या बाहेरच्या बाजूला त्वचेखाली असतात. यामध्ये वेदना आणि खाज जास्त प्रमाणात आढळते. आता आपण सर्वात महत्वाच्या विषयाकडे वळूया. हा आजार होतोच का बरं? मूळव्याध हा काय अचानक होणारा आजार नाही बरं का. तो आपल्या चुकीच्या सवयींच्या, चुकीच्या जीवनशैलीचा एक परिणाम असतो. याच्यामध्ये याची नक्की काय कारण असू शकतात, तर एक म्हणजे तीव्र बद्धकोष्ठता, त्याला आपण क्रॉनिक कॉन्स्टिपेशन हे म्हणू शकतो. हे मूळव्याधाचे सर्वात मोठे आणि मुख्य कारण आहे. जेव्हा तुमचे पोट साफ होत नाही तेव्हा तुम्ही शौचाच्या वेळेस तुम्हाला जोर करावा लागतो, खूप स्ट्रेन करता, आणि या जोरामुळे गुदमार्गातील ज्या नाजूक शिरांवरती दाब येतो त्या फुगायला लागतात. शौचाला जोर केल्यामुळे गुदगत शिरा किंवा व्हेन्स डायलेटेड होतात, त्यामुळे पार्शियल प्रोलॅप्स चालू होतो. त्यामुळे गुदमार्गातील जे म्युकोजल सस्पेन्सरी लिगामेंट स्ट्रेच होऊन मूळव्याधाची निर्मिती होते. अति प्रमाणात जोर केल्यामुळे, त्याचबरोबर असे काही
काही रोग आहेत की गुदमार्गावरती त्याचा त्या रोगांचा ताण येतो, जसे अतिजुलाब झाले, कोलायटिस झाले, डिसेंट्री आहे, इंट्रायटिस आहे. ह्या आजारामध्ये देखील गुदमार्गावरती अतिताण आल्यामुळे पाईल्स तयार होतो. तसेच चुकीचा आहार आहे, त्याला इम्प्रॉपर डाएट म्हणू. आजकाल आपण फायबरयुक्त पदार्थ खाणे कमी केले आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अति तिखट, मसालेदार, वडापाव, पिझ्झा, बर्गर, वडापाव, मिसळ यासारखे मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे मल कडक होतो. ज्या आहारात पालेभाज्या किंवा फळांचा अभाव असतो ना, तेथे मूळव्याध होण्याची शक्यता 90% वाढते. विशेषतः अत्यंत रुक्ष आणि पचायला अतिशय जड अशा प्रकारचा आहार घेतल्यास. त्याचबरोबर विरुद्ध आहार आहे जो आपल्या शरीर धातूंना त्रासदायक असू शकतो, जसं दूध आणि मीठ आहे, मासे आणि दूध आहे, दूध आणि फळे आहेत. हा विरुद्ध आहार याने सुद्धा या स्वरूपाचा त्रास होतो. त्याचबरोबर अतिप्रमाणात खाणे किंवा अतिशय कमी प्रमाणात जेवण करणे हे सुद्धा याची कारणे आहेत. अनियमित वेळेत जेवण केलं त्याने पचनशक्ती मंद होऊन मलावष्टंभ, बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यासारखे आजार निर्माण होतात. त्याचबरोबर मंदाग्नी म्हणजे आपली पचनशक्ती मंद झालेली आहे. विशेषतः ग्रहणी, अर्श म्हणजे मूळव्याध आणि अतिसार यासारखे आजार हे केवळ पचनशक्ती डॅमेज झाली, मंदावली म्हणून निर्माण होतात. तसेच आपली जी बैठी जीवनशैली आहे हे सुद्धा याचं महत्वाचं कारण आहे. जर तुमचे काम तासनतास एकाच जागी बसून राहण्याचे असेल तर पेल्विक रिजन मध्ये रक्ताभिसरण मंदावते आणि तेथे दाब वाढतो. विशेषतः IT क्षेत्रामध्ये जे काम करणारे जे लोक आहेत, किंवा ड्रायव्हिंग ज्यांना जास्त करावे लागतं, ड्रायव्हर्स आहेत, तर त्यांना या स्वरूपाचा त्रास जास्त जाणवतो. काही चुकीच्या सवयी आहेत. चुकीच्या पद्धतीने शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला आपण ॲनल इंटरकोर्स म्हणतो. तसेच मल, मूत्र आणि पोटातील गॅस ज्यांना अडवून ठेवण्याची सवय आहे यांमध्ये मूळव्याध होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. आणखीन एक कारण म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी असणं. दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. पाणी कमी प्यायल्यास शरीरातील उष्णता वाढते आणि मल कोरडा तयार होतो, त्यामुळे शौचाला गेल्यानंतर आपल्याला त्रास जाणवतो. त्याचबरोबर व्यायामाचा अभाव आहे. व्यायामाच्या अभावामुळे पचन संस्था ही सुस्त होते, चयापचयाची क्रिया मंदावते आणि त्याची परिणती पुढे जाऊन मूळव्याध निर्माण करण्याकडे जाते. तसेच जर तुमच्या आई वडिलांना हा जर त्रास असेल तर तुम्हाला सुद्धा तो होण्याची शक्यता असते. आनुवंशिक कारण म्हणजे गर्भ तयार होताना जेनेटिकल फॅक्टरमुळे, बीजदोषामुळे हा आजार तयार होऊ शकतो. तसेच काही शारीर रचनात्मक दोष असतात. शारीर रचनात्मक दोष म्हणजे रक्तवाहिनीमधील वॉल्स खराब झाल्यामुळे किंवा जन्मजात त्या व्हेन्स मध्ये ती नसल्यामुळे किंवा रेक्टल व्हेन जी आहे ही गुदमार्गाच्या 10 सेंटीमीटर वरतून जात असते आणि ते मसल्स मधून जात असते. तुम्ही खूप जोर लावत असाल तर त्या मसल, ती रक्तवाहिनी थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती दाब निर्माण करते, म्हणून सुद्धा मूळव्याधाची निर्मिती होऊ शकते. इतरही काही आजार आहेत, जसे अत्यंत अशक्तपणा आलेला आहे, अत्यंत व्यक्ती थकला आहे, कृश झाला आहे, जो मोठ्या आजार, विशेषतः मोठ्या आजारानंतर झालेले आहेत. त्याबरोबर उदररोग आहे, प्लेहावृद्धी म्हणजे त्याला स्प्लिनोमेगाली, ग्रहणी सारख्या आजारांमध्ये सुद्धा मूळव्याध हे लक्षण दिसते. कधी कधी मूळव्याध हे एका आजाराचं लक्षण म्हणून सुद्धा निर्माण झालेलं असतं. गुदमार्गाचा कॅन्सर यामध्ये रक्तवाहिन्यांवरती ताण येऊन मूळव्याधाची सुरुवात होऊ शकते. मूत्र संदर्भातील जे आजार आहेत जसे युरेथ्रल स्ट्रिक्चर्स आहेत, प्रोस्टेट एनलार्जमेंट आहे, यामध्ये सुद्धा माणूस खूप लघवी करताना खूप जोर करतो, त्यामुळे पोटावरती दाब वाढतो, शिरांवरती प्रेशर वाढतं आणि त्यातूनही मूळव्याधाची निर्मिती होऊ शकते. त्याचबरोबर काही यकृत विकार आहेत जसं लिव्हर सिरोसिस सारखे, यामध्ये पोर्टल हायपरटेन्शन म्हणजे रक्तवाहिन्यांवरती दाब येऊन त्याचा फुगवटा निर्माण होऊन मूळव्याधाची निर्मिती
होते. त्याचबरोबर काही इतरही कारणं आहेत. गुदमार्गावरती अतिताप झाला किंवा इरिटेशन झालं किंवा कठीण जागी जर तुम्ही बसत असाल, असमतल जागेवरती जास्त वेळ जर बसत असाल, अति प्रमाणात सायकलिंग करण्याची काहींना सवय असते, 100 किलोमीटर 150 किलोमीटर, त्याने सुद्धा हा त्रास होऊ शकतो. अति प्रमाणामध्ये दुचाकीवरतून प्रवास होत असेल, हॉर्स रायडिंग म्हणजे घोडेसवारी होत असेल, गुडमार्गाला कठीण किंवा वृक्ष पदार्थ असा वस्तूने आघात होत असेल, तर या सर्व गोष्टींमुळे शारीरिक दोष विकृत होऊन मूळव्याधाची निर्मिती होऊ शकते. तसेच गर्भिणी अवस्था आहेत. गर्भिणी अवस्था म्हणजे बाळ वाढत असताना बाळाचा पोटावरती दाब येतो, त्याच्यामुळे गुद भागावरती अतिताण आल्यामुळे मूळव्याधाची निर्मिती होऊ शकते. या सर्व कारणांनी वात, पित्त, कफ हे शरीरातील दोष वाढून अग्नी म्हणजे पचनशक्ती मंद करतात. गुदमार्गातील त्वचा, मांसधातू, मेदधातू तसेच मांसधर कला, त्याचबरोबर शिरा, धमनी आणि स्रोतस विकृत करून अर्श म्हणजेच मूळव्याध या आजाराची निर्मिती करतात. हा आजार निर्माण होण्याच्या अगोदर शरीर आपल्याला काही पूर्वसूचना देत असतं, त्याला आपण पूर्वरूप असं म्हणतो. शरीर आपल्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतं बरं का, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा शरीराचे हे सिग्नल्स न कळल्यामुळे त्याच्यानंतरच ही मूळव्याधाची सुरुवात होते. हे लक्षणं किंवा हे सिग्नल्स कुठले असतात, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवणाची इच्छाच होत नाही, पचन उशिरा होते, आम्लपित्तासारखे आजार होतात, सारखे आंबट ढेकर येत राहतात, पोटात आग पडते, जेवल्यानंतर पोट फुगतं, अस्वस्थ वाटतं, सारखी तहान लागत राहते, पोटफुगी होते, थोडं पोट दुखायला सुरुवात होतं, त्याबरोबर ग्रहणीसारखा आजार होतो, बसरट मल तयार होतो, सारखं टॉयलेटला जावं लागतं, पोटातून सारखे आवाज येत असतात, गुदमार्गाच्या ठिकाणी अल्पवेदना असतात, पोट म्हणावं तसं साफ होत नाही, पायात गोळे येतात, अस्वस्थ वाटतं. ही सर्व लक्षणं ही आपल्याला सुरुवातीला दिसू शकतात. आणि या लक्षणांकडे ज्यावेळेस आपण दुर्लक्ष करतो, आपल्याला शरीराचे सिग्नल कळत नाही, त्यानंतर शरीर आपल्याला रोगाची म्हणजे मूळव्याधाची जी मेन तक्रारी आहेत तर त्या दिसायला सुरुवात होतात. मूळव्याधाची लक्षणं नक्की कुठली आहेत, तर लक्षणं ओळखणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण यावरूनच आपल्याला उपचार काय करायचे ते आपण ठरवू शकतो. याची मुख्य लक्षणे म्हणजे रक्त पडणे, शौचाच्या वेळी किंवा नंतर थेंब थेंब किंवा अगदी रक्ताची धार लागते आणि एकदम ताजे रक्त त्याच्यातून पडतं. यात सहसा वेदना नसते, कधी कधी मल बाहेर पडल्यानंतर रक्ताची पिचकारी बाहेर येते. त्याचबरोबर गुदमार्गाला खाज असते, जळजळ होते, गुदद्वाराच्या ठिकाणी सतत खाज येणे किंवा आग होणे किंवा ठणका या ठिकाणी लागत असतो. शौचाच्या वेळी एखादी गाठ बाहेर येते किंवा मांसल भाग बाहेर येतो आणि तो पुन्हा आत जातो किंवा तो बाहेरच राहतो, अशीही लक्षणे दिसतात. त्याचबरोबर अपूर्ण पोट साफ झाल्याची भावना निर्माण होते. शौचाहून आल्यानंतर सुद्धा अजून पोट साफ झालेलं नाही असं वारंवार वाटत राहतं. गुदमार्ग सुजतो, म्हणजे गुदमार्गाच्या ठिकाणी ॲनसच्या ठिकाणी सूज निर्माण होते, त्यामुळे सुद्धा बरीचशी अस्वस्थता निर्माण होते. त्याचबरोबर गुदमार्गातून स्राव येतात, गुद प्रदेशातून स्राव, विशेषतः ज्या मूळव्याधातून मूळ बाहेर येतात, प्रोलॅप्स पाईल्स असतात, अशा वेळेस याने प्रोरायटिस यांनी असा सुद्धा आजार होतो, म्हणजे गुदमार्गाच्या भागाला अत्यंत खाज त्या ठिकाणी जाणवते. तसेच खूप वेदना होतात. वेदना ही मूळव्याध बाहेरचा आहे, एक्सटर्नल पाईल्स असेल तर अशा वेळेस जास्त प्रमाणामध्ये जाणवते, इंटरनल पाईल्स मध्ये जाणवत नाही. त्याचबरोबर अति प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे ॲनिमिया किंवा रक्ताल्पता, ज्याला आपण पांडुरोग म्हणतो, हा आजार सुद्धा होतो. तसेच प्रोलॅप्स म्हणजे थोडक्यात गुद प्रदेशातून जो मांसल भाग बाहेर येत असतो, जे मोड बाहेर डोकावत असतात, हे आपण पाहतो. यामध्ये सुद्धा मूळव्याधाचे 4 टप्पे आहेत. आपण याला 4 ग्रेड्स म्हणतो. पहिल्या ग्रेडमध्ये फक्त रक्त पडतं, कोणत्याही प्रकारची गाठ त्या ठिकाणी जाणवत नाही, ही मूळव्याधाची सुरुवात असते. सेकंड ग्रेडमध्ये
मग शौचाच्या वेळी गाठ किंवा मांसल भाग बाहेर येतो किंवा मोड बाहेर येतात, पण स्वतःहून ते आत जात असतात. याच्यामध्ये थोडंसं ब्लिडिंग होतं, थोड्या वेदना असतात, परंतु तो मांसल भाग पुन्हा आत निघून जात असतो, तो बाहेर राहत नसतो. तिसऱ्या ग्रेडमध्ये याच्यामध्ये गुदम प्रदेशातून मांसल भाग किंवा गाठ बाहेर येते, मोड बाहेर येतात. यामध्ये थोडा रक्तस्राव असतो, थोड्या वेदना असतात, गुद प्रदेशाला खाजही जास्त जाणवते, ओलावा या ठिकाणी राहतो, परंतु हाताने हे मोड दाबल्यानंतर हा मांसल भाग आतमध्ये निघून जातो. चौथ्या ग्रेडमध्ये किंवा ह्या चौथ्या अवस्थेमध्ये गुदमार्गातून मांसल भाग बाहेर येतो आणि हाताने आत ढकलण्याचा प्रयत्न केला तरी तो जात नाही. यामध्ये रक्तस्राव खूप कमी असतो, परंतु वेदना, अस्वस्थता, खाज या जास्त असतात. जर ह्या मूळव्याधातील रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठलं तर अशा वेळेस खूप तीव्र वेदना पेशंटला सहन करावी लागते आणि हा सर्वात आजाराचा गंभीर टप्पा आहे. जर एवढी सर्व लक्षणं दिसतात परंतु कुठल्या व्यक्तीने ते त्रास अंगावरतीच काढले तर काय होईल, तर आपण याला मूळव्याधाचे उपद्रव म्हणतो, ज्याच्यामध्ये अतिरक्तस्राव मूळव्याधाच्या पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये रक्तस्राव हा खूप असतो, तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेमध्ये त्या मानाने कमी असतो, परंतु खूप दिवसांचा असलेला मूळव्याध हा शरीरामध्ये अशक्तपणा आणि रक्ताल्पता निर्माण करून ॲनिमिया किंवा पांडुरोग निर्माण करतो. त्याबरोबर थ्रोम्बोसिस होऊ शकतो. यात तीव्र वेदना असतात, सूजही जास्त असते. अशा अवस्थेत ऑपरेशन सुद्धा करावं लागू शकतं. एक्सटर्नल पाईल्स यामध्ये हे सामान्यतः आढळून येतं. मलप्रवृत्तीसाठी खूप जोर लावला आणि त्यातून व्हेनवरचे अत्यंत प्रेशर वाढणे आणि यामुळे अचानक वेदनायुक्त सूज गुद प्रदेशी निर्माण होते. इंटरनल हिमोरॉइड्स याच्यामध्ये थ्रोम्बोसिस होण्याचं प्रमाण त्या मानाने कमी असतं. तसंच स्ट्रँग्युलेशन, याला ॲक्यूट अटॅक ऑफ द पाईल्स असं सुद्धा म्हणतात. मूळव्याधाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये हा होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये मूळव्याधाचा कोंब हा गुदमार्गामध्ये अडकतो, फसतो, अगदी त्याला फास बसल्यासारखा होतो. त्यामुळे त्या मोडाचा रक्त पुरवठा खंडित झाल्यामुळे रक्त साकळतं आणि त्यामुळे अत्यंत तीव्र वेदना पेशंटला जाणवतात, त्याबरोबर सूजही असू शकते. त्याचबरोबर गँग्रीन हे सुद्धा होऊ शकतं. जर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा अत्यंत कमी प्रमाणात रक्तपुरवठा चालू असला, अशा अवस्थेमध्ये रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे तो मोड सुकायला आणि सडायला सुरुवात होते आणि त्या ठिकाणी जखम निर्माण होते. कदाचित पूर्ण मूळव्याध असलेली जी जागा आहे ती सडून त्या ठिकाणी पूयुक्त स्राव आणि जखम निर्माण होऊन इन्फेक्शन होण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं आणि त्यामुळे यकृताला सुद्धा गंभीर धोका भविष्यात निर्माण होऊ शकतो. त्याबरोबर फायब्रोसिस आहे. फायब्रोसिस म्हणजे अत्यंत कडक स्नायू तयार होतात. विशेषतः इंटरनल हेमोरॉइड्स मध्ये हे जाणवतं. स्ट्रँग्युलेशन झालेले जे पाईल्स आहेत ना, त्याच्यामध्ये फायब्रोसिस होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. फायब्रोसिस हा बाहेरील मूळव्याधांमध्ये सुद्धा जास्त आढळतो. सपुरेशन म्हणजे हे खूप कमी प्रमाणात आढळणारं लक्षण आहे. हे विशेषतः थ्रोम्बोज पाईल्स मध्ये, म्हणजे ज्याचा रक्तपुरवठा थांबलाय, रक्त साकळलंय, यामध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर याचं प्रमाण वाढतं. यामध्ये गुदमार्गाच्या बाहेर खूप वेदना असतात, मोठ्या प्रमाणामध्ये सूज असते व कदाचित या ठिकाणी आप्सिस किंवा गळू सुद्धा निर्माण होतो आणि आतमध्ये तो त्याच्यामध्ये पू सुद्धा निर्माण होऊ शकतो. पोर्टल पायमिया अत्यंत दुर्मिळ उपद्रव अवस्था आहे. इन्फेक्शन झाल्यानंतर म्हणजे विशेषतः पू तयार होतो आणि हे इन्फेक्शन जर यकृताकडे गेलं तर यकृतामध्ये सुद्धा पू म्हणजे आप्सिस तयार होतो. अशा प्रकारचं गंभीर प्रकारचा हा उपद्रव आहे. यामध्ये निदान आणि आपण जी तपासणी जी करतो ना, याला खूप महत्व आहे. अनेक रुग्ण लाजेपोटी डॉक्टरांकडे येत नाही, घरगुती उपाय किंवा रस्त्यावर मिळणाऱ्या जाहिरातींच्या औषधांच्या मागे लागतात. पण मित्रांनो, खरं सांगू का, प्रत्येक वेळी रक्त पडणं म्हणजे मूळव्याधच असतो असं नाही ना. तो फिशर असू शकतो, भगंदर म्हणजे फिच्युला असू शकतो किंवा क्वचित प्रसंगी मोठ्या आतड्याचा कॅन्सर सुद्धा असू शकतो.
अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आम्ही रुग्णांची सविस्तर हिस्ट्री घेऊन त्यांची जीवनशैली समजून घेतली जाते. त्याचबरोबर उदर परीक्षण, नाडी परीक्षण आणि गरजेनुसार प्रोक्टोस्कोपी सुद्धा केली जाते. त्यामुळे आजाराचा नेमका टप्पा आपल्याला समजतो. योग्य निदान झालं तरच तर योग्य उपचार शक्य आहेत ना. त्यामुळे घरगुती उपाय करा, पण ते तज्ञांच्या सल्ल्यानेच करा. आज आपण पाहिले की मूळव्याध म्हणजे काय आणि तो का होतो. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही या आजाराला घाबरू नका. हा आजार पूर्णपणे बरा होण्यासारखा आहे. पुढच्या भागात म्हणजे दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत की औषधांशिवाय फक्त आहारात बदल करून आपण मूळव्याध कसा नियंत्रित करू शकतो. तुमचा डाएट प्लॅन कसा असला पाहिजे हे आपण सविस्तर जाणून घेऊ. आरोग्य ही संपत्ती आहे आणि आयुर्वेद ही ती जपण्याची संस्कृती. आपण ही संस्कृती एकत्र जगायला हवी, नाही का? तुम्ही या प्रवासाचा भाग आहातच, हीच आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. कारण आरोग्य जपणं म्हणजे जीवनाचा सन्मान करणं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मनाला भिडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर झटकन पटकन करून ठेवा. कारण एखादं आरोग्यदायी ज्ञान कोणाचं जीवन बदलू शकतं. आयुर्वेदाचं खरं ज्ञान आणि आयुर्वेदाचं खरं समाधान आपण एकत्र सहजपणे आणि मनापासून शोधत राहू. आणि हो, जर तुम्हाला कोणत्याही उपचारासाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क साधत असाल तर निसंकोचपणे खालील दिलेल्या क्रमांकावरती कॉल करा. तुमच्या विश्वासाबद्दल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद.